विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत गणित इयत्ता 8वी प्रकरण क्रमांक 9 सूट व कमिशन। आता हे प्रकरण समजून घ्यायच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे। ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे शेकडा। आपल्याला शेकडा काढता आला पाहिजे। म्हणजेच काय तर कोणत्याही संख्येला ज्यावेळेला आपण 100ने भागतो त्यावेळेला जी किंमत मिळते ती असते शेकडा। शेकडा आणि टक्केवारी ह्या तुम्ही गोष्टी शिकलाच असाल। आता आपण पाहूया की नक्की शेकडा म्हणजेच टक्केवारी म्हणजे काय। समजा एक उदाहरण पाहिलं की 12/100 याचाच अर्थ 100पैकी 12 म्हणून हेच आपण काय लिहू शकतो शेकडा 12। आणि त्याचबरोबर ह्यालाच आपण अशाही प्रकारे लिहू शकतो की 12/100 म्हणजेच 12%। म्हणजे तुमच्या लक्षात येईल जेव्हा जेव्हा आपण शेकडा 12 म्हणतो किंवा 12% म्हणतो त्यावेळेला 12 या संख्येला आपण 100ने भागलेलं असतंय। आता जर आपण 47% हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण काय घेऊ शकतो 47% याचाच अर्थ शेकडा 47 म्हणजेच 47/100। म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की जर आपल्याला एखाद्या संख्येची टक्केवारी काढायची आहे किंवा शेकडेवारी काढायची आहे तर आपण ती कशी काढू शकतो। तर समजा आपण असं लिहिलं की 50चे 25% काढायचे। 50 या संख्येचे 25% काढायचे। आपल्याला काय करायचं आहे 50चे म्हणजेच गुणिले आणि 25% याचा अर्थ टक्के म्हणजे आपल्याला माहिती आहे काय लिहायचं आपल्याला शेकडा किंवा भागिले 100 करायचं आहे। म्हणजे 25/100 म्हणजे जर आपल्याला 50 या संख्येचे 25% काढायचे असतील तर 50ला आपण 25/100ने गुणतो। म्हणजेच इथे जर आपण हे सोडवलं तर आपल्याला काय मिळेल 50 एके 50 50 दुणे 100 आणि 25/2 म्हणजेच 12.5। म्हणजे जर आपण 50चे 25% काढले तर आपल्याला काय किंमत येते 12.5। आता ही जी टक्केवारी आहे किंवा ही शेकडेवारी आहे ही आपल्याला सतत या पाठामध्ये वापरायची आहे। त्यामुळे हे तुम्ही उदाहरण व्यवस्थित लक्षात घ्या। सूट म्हणजे काय हे नक्की समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। आपण बऱ्याच वेळेला बाजारामध्ये पाहतो तर तिथे सेल लावलेला असतो आणि ते दिलेलं असतं 25% सूट किंवा 50% सूट किंवा शब्द वापरलेला असतो डिस्काउंट दिलेलं असतं। मग हे डिस्काउंट किंवा ही सूट म्हणजे नक्की काय आहे हे आपण आता पाहणार आहोत। मग ह्यासाठी अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत। म्हणजेच कसं की एखादा दुकानदार काही वस्तू विकायला ठेवतो। मग ह्या ज्या वस्तू आहेत ह्या विकण्यासाठी त्याने काहीतरी विक्री किंमत त्याला द्यायची असते। म्हणजे विक्री किंमत त्याने लावलेली असते। त्याचबरोबर काही वस्तूंवर छापील किंमत असते। म्हणजे उदाहरणार्थ त्या वस्तूवर लिहिलेलं असतं तुम्ही पाहिलं असेल MRP असं लिहिलेलं असतं। ह्यालाच आपण म्हणतो मार्क रिटेल प्राइस म्हणजेच छापील किंमत की जी वस्तूवर छापलेली असते। आणि ह्या छापील किंमतीला दुकानदार वस्तू बऱ्याच वेळेला विकतो। पण
काही वेळेला छापील किमतीपेक्षा कमी दराने वस्तू विकतो आणि ज्या वेळेला असं होतं त्यावेळेस आपण म्हणतो डिस्काउंट किंवा सूट. म्हणजेच कसं, तर समजा एखादा दुकानदार आहे, त्याच्याकडे 100 रुपये किमतीचं एखादं शर्ट आहे. या शर्टची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपये किंमत याचा अर्थ छापील किंमत किती आहे त्या शर्टची, तर 100 रुपये. पण त्याने म्हटलं की मी या शर्टवर 20% इतकं डिस्काउंट देणार आहे. 20% डिस्काउंट आत्ताच आपण पाहिलं, टक्केवारी म्हणजे काय, तर भागिले 100 करायचं. मतलब 20% याचाच अर्थ 20 भागिले 100. पण हे कोणाचे 20%, तर छापील किमतीचे 20%. म्हणजेच जर त्याने सांगितलं की मी 20% डिस्काउंट देणार आहे, याचा अर्थ आपल्याला ते शर्ट जर आपण विकत घेतलं तर ते शर्ट आपल्याला 100 गुणिले 20 भागिले 100 एवढ्या कमी किमतीत मिळणार आहे. 20% सूट. सूट आता किती दिलेली आहे त्याने, 20%. 20% म्हणजेच 20% हे कमी करायचे. मग आता 100चे 20%, मग जर आपण इथे काढले तर 100चे 20% आपल्याला किती मिळतात, हे 100 भागाकार होणार 20 रुपये इतकी सूट मिळेल. म्हणजेच त्या वस्तूची छापील किंमत होती 100 रुपये, आपल्याला सूट मिळाली 20%. म्हणजेच 20 रुपये एवढे आपल्याला कमी द्यायचे. सूट म्हणजेच कमी द्यायचे. त्या वस्तूची छापील किंमत होती 100 आणि आपल्याला 20 रुपये कमी द्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला किती रुपये द्यायचे आहेत, 80 रुपये. 100 वजा 20 हे 80 रुपये आहेत. इतके आपल्याला ती वस्तू, त्या वस्तूची किंमत आपल्याला पडणार आहे. म्हणजेच दुकानदारासाठी ही काय झाली, विक्री किंमत. ही झाली विक्री किंमत. आता इथे तुमच्या नीट लक्षात येईल की जेव्हा आपण सूट किती मिळाली, 20 रुपये, हे जेव्हा काढतो त्यावेळेला दोन किमती दिसतात, छापील किंमत आणि विक्री किंमत. म्हणजेच सूट किती मिळाली, तर सूट आपण कशी काढली होती की जर आपण छापील किंमत आणि विक्री किंमत यामधला फरक काढला, म्हणजे छापील किंमत जास्त असणार आहे, विक्री किंमत कमी असणार, म्हणूनच ती सूट आहे. म्हणून सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. म्हणजेच हे सूत्र वापरून आपण सूट काढू शकतो. आता ही सूट किती टक्के आहे हे जर काढायचं असेल, तर सूटची टक्केवारी काढायची असेल तर आपल्याला नेहमी छापील किमतीवर टक्केवारी काढावी लागते. म्हणजेच जर आपल्याला या व्यवहारामधली सूट शोधून काढायची असेल, समजा आपल्याला 20% इतकी सूट दिली, तर नक्की आपल्याला किती रुपयाची सूट मिळाली हे जर काढायचं असेल तर ह्यासाठी व्यवहारातील सूट ही आपण काढू शकतो छापील किमतीच्या आधारे. म्हणजे छापील किंमत भागिले 100 गुणिले सूट, जी काय आपल्याला सूट दिली असेल ती. तर आता आपण या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की 100 रुपयाची वस्तू आपल्याला 80 रुपयाला मिळाली, याचा अर्थ 20 रुपये आपल्याला सूट मिळालेली आहे. म्हणजे छापील किंमत किती होती, 100 रुपये, आणि सूट आपल्याला मिळालेली आहे 20%. म्हणून 20 भागिले 100 आणि हा भागाकार जर केला तर आपल्याला किती मिळते, व्यवहारात मिळालेली सूट 20 रुपये. तर अशा प्रकारे सूटवर आधारित उदाहरणे आपण सोडवू शकतो. सराव संच 9.1 यामधलं आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण 1, जर छापील किंमत रुपये 1700 असेल आणि विक्री किंमत रुपये 1540 असेल तर सूट काढा. म्हणजे इथे आपल्याला छापील किंमत दिलेली आहे आणि विक्री किंमत. इथे तुम्हाला लक्षात येईल की छापील किंमत 1700 आहे, विक्री किंमत 1540. याचा अर्थ वस्तूवर छापलेली जी किंमत आहे ती किती आहे, 1700 रुपये. पण वस्तू
तेवढ्याच किमतीला विकली का? नाही, तर त्यापेक्षा कमी किमतीला विकली, म्हणून विक्री किंमत किती आहे? 1540. म्हणजेच ती जी वस्तू होती, महाग वस्तू, ती थोडी स्वस्त मिळाली. किती स्वस्त मिळाली? तर ती जेवढी सूट दिली तेवढी स्वस्त मिळाली. मग इथे आपण सूट जर काढायची असेल तर आपण काय करू शकतो? या व्यवहारात किती सूट झाली? तर सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत, कारण विक्री किंमत काय आहे? कमी आहे, म्हणजेच तेवढी आपल्याला सूट मिळालेली आहे. मग आपण इथे किमती टाकूया. छापील किंमत आहे रुपये 1700 आणि वजा विक्री किंमत आहे रुपये 1540, 1540. जर वजाबाकी केली तर आपल्याला किती मिळते? 160 रुपये इतकी सूट या व्यवहारामध्ये आपल्याला मिळणार आहे. आपण एक आणखी उदाहरण पाहूया की जर छापील किंमत रुपये 990 आणि शेकडा सूट 10 असेल तर विक्री किंमत काढा. म्हणजे आपल्याला इथे छापील किंमत दिलेली आहे, पण सूट न देता काय दिलेलं आहे? शेकडा सूट. आणि आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला सूट शोधायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? छापील किमतीवर सूट काढायची असते. मग आपण सूट अगोदर काढूया की या व्यवहारातील सूट बरोबर छापील किंमत गुणिले सूट, शेकडा सूट, म्हणून सूट भागिले 100. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला काय मिळणार आहे? एकूण मिळालेली सूट रुपयांमध्ये मिळेल. इथे छापील किंमत आहे 990 रुपये, सूट 10, शेकडा 10, म्हणून 10 भागिले 100. आपण हे जर सोडवलं तर भागाकार करून आपल्याला काय मिळणार आहे? इथे 2 शून्य 10ने भागलं तर इथे 10 येईल आणि इथे 0 0 निघून जाणार. म्हणजे आपल्याला सूट किती मिळणार आहे? 99 रुपये 99 ही इतकी सूट असेल. जर आपल्याला सूट मिळाली तर आपण विक्री किंमत काढू शकतो. विक्री किंमत म्हणजेच काय? तर विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. मग इथे छापील किंमत आहे 990 वजा सूट मिळालेली आहे 10%, म्हणजेच 99 रुपये सूट मिळाली. त्याची वजाबाकी केली तर आपल्याला मिळेल 891 इतकी काय असणार आहे? त्याची विक्री किंमत. म्हणजेच ती वस्तू एखाद्या व्यक्तीने जर 10% सूटने विकत घेतली तर त्याला ती 891 रुपयाला मिळणार आहे. आता आपण पुढील उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 3. जर विक्री किंमत बरोबर रुपये 900, सूट शेकडा 20, तर छापील किंमत काढा. तर इथे नीट लक्षात घ्या, आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला छापील किंमत दिली होती, सूट दिली होती आणि आपल्याला विक्री किंमत काढायची होती. मग असं असेल तेव्हा आपण सरळ छापील किंमतीला सूट जी दिलेली आहे त्याच्या टक्केवारीने गुणतो. पण इथे छापील किंमत आपल्याला काढायला सांगितली आहे आणि सूट दिलेली आहे आणि विक्री किंमत दिलेली आहे. आता लक्षात घ्या, जर आपल्याला सूट काढायची असेल तर आपल्याला काय आवश्यक असतं? छापील किंमत माहीत असणं गरजेचं आहे. मग इथे छापील किंमतच दिलेली नाही, मग आपल्याला इथे थोडी वेगळी पद्धत वापरायची आहे की शेकडा 20 सूट दिलेली आहे. याचाच अर्थ काय की जर एखादी वस्तू 100 रुपयाची असेल, म्हणजे जर छापील किंमत 100 असेल तर सूट जर मिळाली, म्हणजे छापील किंमत 100 असेल तर सूट किती मिळालेली आहे? 20 रुपये. तर विक्री किंमत त्याची किती होणार? 20 रुपये सूट आहे, शेकडा
20, याचा अर्थ 100 रुपयावर 20 रुपये सूट. मग विक्री किंमत किती येणार? छापील किंमत म्हणजे 100 रुपये या ठिकाणी वजा सूट म्हणजेच त्यावेळेला विक्री किंमत होते 80. म्हणजेच जर आपण छापील किंमत 100 मानली तर त्याची विक्री किंमत काय होणार आहे? 80 रुपये इतकी होणार आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो, जेव्हा विक्री किंमत किती आहे? 80 रुपये असेल, त्यावेळेला 20% सूट असेल तर त्यावेळेला काय असते? छापील किंमत किती असते? 100 रुपये. मग छापील किंमत बरोबर रुपये 100. मग विक्री किंमत 900 रुपये असेल तर छापील किंमत किती? असं आपण मांडूया. तर जेव्हा विक्री किंमत रुपये आता इथे दिलेली आहे 900, तर छापील किंमत काय मानायची आपण? x मानायची. म्हणजेच ह्या एक्सची किंमत आपल्याला शोधायची आहे. ती जर शोधली तर आपल्याला काय मिळणार आहे? त्या वस्तूची छापील किंमत. आता ही कशी शोधायची आहे? तर विक्री किंमत आणि छापील किंमत ह्यांचं जर गुणोत्तर घेतलं तर किती येणार आहे? ही पद्धत नीट लक्षात घ्यायची आहे. 80 भागिले 900 बरोबर 100 भागिले x. तिरकस गुणाकार करूया म्हणजे आपल्याला काय मिळेल? म्हणून x इथे जाईल आणि 80 भागिले 100, 80 भागिले 900 इथे घेऊया उजवीकडे, म्हणजेच काय येईल? म्हणून x बरोबर 900 भागिले 80 गुणिले 100. लक्षात येतं आहे का? म्हणजे आपण इथे काय केलं? त्रैराशिक मांडलेलं आहे. ज्यावेळेला अशा प्रकारच्या किमती काढायच्या त्यावेळेला आपल्याला त्रैराशिक मांडायचे असतात आणि त्या मांडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिळेल. गुणोत्तरं घ्यायची ती समान असतात. 80 भागिले 900 ह्याचं गुणोत्तर म्हणजेच 80 भागिले 900 हे गुणोत्तर आणि 100 भागिले x हे गुणोत्तर सारखं असेल. x आपण डावीकडे घेतला आणि ही पूर्ण 80 भागिले 900 आहे. हे आपण पलीकडे नेल्यानंतर काय होणार आहे? 900 भागिले 80 गुणिले 100. मग इथे एक शून्याचा भागाकार केला, 0 गेलं तर आपल्याला इथे 10ने भागलं अंशाला आणि छेदाला तर इथे 8 मिळेल, इथे 90 मिळेल. आणि 8 आणि 90 यांचा जर भागाकार घेतला तर किती येईल? तुम्ही तिथेच प्रत्यक्ष भागाकार करू शकता किंवा इथे पण आपण सोयीसाठी आपण सोडूया. 8 एके 8 आणि इथे 90तून 8 गेले, राहिला 1, वरून 0 घेतलं, पुन्हा 8 एके 8 वजाबाकी 10 वजा 8 2. छोटा आहे 2 8पेक्षा म्हणून आपण दशांश चिन्ह दिलं आणि 20 हे घेतलं. 8 दुणे 16 उरले किती? 4. पुन्हा 0 घेतलं, 8 पंचे 40. म्हणजेच इथे पूर्ण भाग लागलेला आहे आणि आपला भागाकार किती आला आहे? 11.25. मग इथे भागाकार किती येणार आहे? 11.25 आणि 11.25 गुणिले 100 केलं तर आपल्याला किंमत किती येते? रुपये 1125. 100ने गुणलं तर हे दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे जाईल म्हणून आपल्याला किंमत येईल 1125. म्हणजेच 1125 रुपयाची वस्तू ही छापील किंमत असलेली वस्तू आपल्याला 900 रुपयाला मिळाली, कारण सूट होती 20%. मग इथे आपली छापील किंमत काय येईल? म्हणून छापील किंमत बरोबर रुपये
1125. म्हणजे इथे तुमच्या उदाहरण लक्षात आलं असेल की ज्या वेळेला छापील किंमत काढायची असते त्यावेळेला काय करायचं, ती छापील किंमत x मानायची आणि अशा प्रकारे तैराशिक लिहायचं की 100 रुपये छापील किंमत असेल तर टक्केवारी जी दिलेली आहे आपल्याला शेकडा सूट, त्या सुटेनुसार आपल्याला विक्री किंमत काढायची आहे आणि त्या विक्री किंमतीचा वापर करून 80 रुपये विक्री किंमत आली म्हणून छापील किंमत 100 रुपये. आणि मग इथे आपण काय केलं, 900 रुपये म्हणजे आपली विक्री किंमत घेतली आणि छापील किंमत किती आहे ही काढली. यासाठी हे तैराशिक मांडलं आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला छापील किंमत मिळाली. आपण ह्याच्याशी संबंधित एक शाब्दिक उदाहरण पाहूया. एका पंख्याची छापील किंमत 3000 रुपये आहे. दुकानदाराने शेकडा 12 सूट दिली तर पंख्यावर दिलेली सूट व पंख्याची विक्री किंमत काढा. म्हणजे 3000 रुपयाचा पंखा 12% इतक्या सुटीने आपल्याला दिलेला आहे, तर त्याची काय काढायची आपल्याला विक्री किंमत. आणि किती सूट दिलेली आहे आपल्याला, दिलेली काय आहे शेकडा सूट. शेकडा सूट किती दिलेली आहे तर 12. आणि शेकडा सूट माहिती असेल तर आपल्याला छापील किंमतीवर आधारित जर गुणाकार केला तर आपल्याला विक्री किंमत मिळेल. म्हणजेच सूट अगोदर आपण घेऊया. सूट बरोबर नक्की सूट किती मिळालेली आहे तर 3000 रुपये छापील किंमत आहे म्हणून छापील किंमत गुणिले सूट आहे 12%. आपण सोयीसाठी असं लिहिलेलं आहे, पण छापील किंमत किती आहे 3000. 12% म्हणजेच 12/100. शेकडा 12 म्हणजेच 12/100. इथे जर भागाकार केला आपण तर 30 गुणिले 12, 12 गुणिले 3 36 आणि हा 0, 12 36. म्हणजे सूट आपल्याला किती मिळालेली आहे 360 रुपये. सूट 360. मग विक्री किंमत किती असली पाहिजे तर छापील किंमतीपेक्षा 360 रुपये कमी, म्हणून आपण इथे लिहूया. म्हणून विक्री किंमत किती असणार आहे, विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. मग आपण इथे सगळ्या किमती काढलेल्या आहेत. छापील किंमत वजा सूट. मग छापील किंमत किती आहे तर 3000 रुपये आणि सूट किती मिळालेली आहे तर 360 रुपये. ह्याची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला येईल 0. 10तून 6 गेले 4, हातचा आला 1, 10तून 4 गेले 6 म्हणजेच आणि इथे 1, 3तून 1 2. म्हणजे जर आपल्याला ह्याची विक्री किंमत जर काढायची असेल तर ती किती येते 2640. म्हणजेच 3000 रुपयाच्या वस्तूतून आपल्याला सूट मिळालेली आहे 360 रुपये आणि आपल्याला ती वस्तू कितीला पडली तर 2640. म्हणजे दुकानदाराने ती वस्तू कितीला विकली तर 2640 रुपये इतक्या किमतीला. मग विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण सूट हा भाग पाहिलेला आहे आणि ह्यावर आधारित काही उदाहरणं सराव संच 9.1 मधली उदाहरणंही सोडून पाहिलेली आहेत. आता उर्वरित उदाहरणं जी आहेत ती तुम्ही घरी व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. ही जी उदाहरणं दिलेली आहेत मला वाटतं आपण 4 उदाहरणं सोडवलेली आहेत. तर ही उदाहरणं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून पॉज करून तुम्ही लिहू शकता, तुमच्या वहीमध्ये उतरवून घेऊ शकता आणि उर्वरित उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं समजून घ्या आणि छापील किंमत, विक्री किंमत आणि सूट यापैकी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त दुसरी किंमत म्हणजे छापील आणि विक्री किंमत दिली असेल तर आपल्याला सूट काढता येते. जर सूट आणि विक्री किंमत दिली असेल तर छापील किंमत काढता येते. जर आपल्याला
सूट आणि छापील किंमत दिली असेल तर विक्री किंमत काढता येते. म्हणजेच जे सूत्र आहे, कुठलं सूत्र आहे की विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट याच्या सहाय्याने काढता येते. जर शेकडा सूट दिली असेल, म्हणजे सूट शेकड्यामध्ये दिली असेल, टक्केवारीत दिली असेल, तर छापील किमतीवर आधारित पहिल्यांदा सूट किती रुपये आहे ती काढून घ्यायची. म्हणजेच कसं की सूट जर 25% दिली असेल तर काय करायचं आपल्याला, सूट बरोबर छापील किंमत गुणिले 25/100 ह्या सूत्राचा वापर करून तुम्ही छापील किमतीच्या आधारे सूट काढू शकतात आणि छापील किमतीतून सूट वजा केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, विक्री किंमत. म्हणजेच छापील किंमत, सूट आणि विक्री किंमत हे तीनही कसे एकमेकांशी संबंधित आहेत. यामधली जी किंमत, कोणत्या तरी 2 किमती आपल्याला दिलेल्या असतात, व्यवस्थित बघायच्या कोणत्या दिलेल्या आहेत आणि त्यानुसार तिसरी किंमत शोधून काढायची आहे. मला वाटतं सूट हा भाग तुम्हाला योग्यरित्या समजलेला आहे आणि पुढच्या भागामध्ये आपण कमिशन या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.